आणि पुन्हा सर्वत्र शांतता पसरली. रामू, करीम, चिमा यांची धडपड त्या वाड्यात दुबळी भासू लागली. नोकर चाकर जेवून झोपले. गुरं रवंत करीत बसली. कंदिलाच्या वाती मंदावल्या नि तो वाडा, तो चौक त्या अंधाराखाली चिरडला जाऊ लागला. ओसाड वातावरण त्या चौकात थैमान घालू लागलं. पण एकदा हा चौक प्रकाशानं फुलला होता. जागोजाग चांभार मशाली घेऊन उभे होते. ते मशालीच्या डोकीवर बुंदली पालती करून प्रकाश वाढवित होते. त्या उजेडात नानासाहेब देशमुख जरीचा मंदिल बांधून मध्ये असलेल्या एका लोडाला रेलून बसला होता. त्याच्या समोर गावातील अनेक शेतकरी बसून मिशीला पीळ भरीत होते. त्या सर्वांमध्ये एक तरुण नर्तकी नाचत होती. ती तल्लम पातळ नेसली होती. मैफल रंगत होती. कंठानं नि आपल्या उन्मादक भावांनी ती नर्तकी बसलेल्या लोकांच्या भावना चेतवीत होती. माणसं भान हरपली होती. नुपुरांच्या झंझनाटानं कैकांना तिरमिरी आली होती. आणि नानासाहेब शांत बसून सर्व शेतकऱ्यावरून आपली करडी नजर फिरवीत होता. कारण तो त्या सर्वांचा मालक होता. त्याच्या मालकीची 70 गावं होती नि 70 गावची जमीन त्याची स्वतःची होती. ती जमीन त्यानं 70 गावच्या लोकांना खंडानं दिली होती. इथे सर्व शेतकरी त्याची खंडकरी कुळं होती. आज त्या मैफिलीत पुष्कळशी त्याची कुळं होती. त्याची जमीन खंडानं करून आज कित्येक पिढ्या जगणारे शेतकरी होते. काही स्वतंत्र शेतकरी होते. त्यांची एट काही निराळीच होती. परंतु त्या तरुण नर्तकीच्या कलेनं तिथं खंडकरी, शेतकरी नि देशमुख हा भेद नष्ट केला होता. नि सर्वजण तन्मय होऊन गाणे ऐकत होते. ती तरुणी आपल्या कलेची मोहनी टाकीत होती. पाहणाऱ्याची मनं गारद करीत होती. ती माणूस हेरून भाला फेकावा तद्वत कटाक्ष मारित होती. मध्येच बाबूराव भिडे उठला. त्या तरुणीला दौलतजादा सोडू लागला. त्यानं 5 रुपयांची मूठ त्या तरुणीवर उधळली. तसे सर्व हात खिशात गेले. जिकडून तिकडून रुपये उधळले गेले. पैशांचा वर्षाव झाला. त्यामुळे त्या बाईला चेव येऊ लागला. ती बेबंद होऊन अधिकच उन्माद पेरू लागली. राया, तुम्ही कडेवर घ्या की मला, हे कडवं ती घोळू लागली. प्रत्येकापुढं जाऊन विनंती केल्याप्रमाणे म्हणू लागली. राया, तुम्ही कडेवर घ्या की मला. आणि त्यामुळे वातावरणात एक निराळाच रंग कालवला जाऊ लागला. परंतु पैशाचा पाऊस लवकरच थांबला. आणि सर्वाकडे निरखून पाहत नानासाहेब म्हणाला, हे काय मंडळी, हे येळापूर आहे. पैशात पुरून या पुरीला हे येळापूर आहे असं पटवून द्या. अरे घ्या, घ्या कडेवर तिला. कमीपणा येऊ देऊ नका. कमीपणा घेऊ नका. चला, आता थांबू नका. बाबूराव ओरडला. शेतकरी बावरले. पुन्हा पैशाचा पाऊस पडला. पुन्हा लोकांनी हात आखडले. नानासाहेबानं गर्जना केली. मंडळी, आता 100ची चढाई करून या पोरीचं उरस दडपून टाका. अरे हे येळापूर आहे, येळापूर. माझे 100, चला. असं म्हणून बाबूरावानं आपले 100 रुपये त्या तरुणीकडे फेकले. हे माझे 100. नानासाहेब डिरकला आणि सर्व बाजूनी 100चा आवाज घुमला. त्या बाईच्या पायाजवळ सुरती रुपयाचा ढीग लागला. परंतु लगेच लोक गंभीर झाले. पैसा संपला अशी आपसात कुजबूज सुरू झाली. काही एकमेकाकडे पाहू लागले. काहींनी दरवाजाकडे नजर टाकली. परंतु दरवाजा बंद होता. आता आपला अपमान होणार नाही म्हणून कित्येक शेतकरी अस्वस्थ झाले होते. मंडळी, ऋणपण बरं, पण हीनपणा वाईट, नानासाहेब म्हणाला. आणि बाबूराव भिडे तिथल्या तिथं लोकांना 100चं कर्ज देऊ लागला. जबरीनं लोकांच्या खिशात पैसे कोंबून मोकळा झाला. पुन्हा दौलतजादा झडली. नि कैरू जाधवानं निराश होऊन बाबूरावकडे पाहत अंगठा हलवला. किशा आरळानं खालचा ओठ उलटा करून पैसा संपल्याची खून केली. आणि बाबूरावानं पुन्हा त्याला कर्ज दिलं. एका रात्रीत तिथं बसलेले शेतकरी कर्जदार झाले.
एकमेकावर 400-400 रुपये कर्ज होऊन परतले. कित्येकांच्या मूळच्या कर्जात भर पडून त्याच्या डोकीवर नवीन कर्जाचा डोंगर चढवला. 2 दिवस गेले आणि नानासाहेबानं कर्ज वसुलीचा तगादा लावला. मैफलीला आलेले सर्व शेतकरी पुन्हा त्या चौकात बोलावले आणि त्यांचे अंगठे घेऊन कर्ज खाते पक्की केली. काहींनी नकार दिला, त्यांच्यावर खटले भरले आणि शेतकरी संतापले. परंतु नानासाहेबांनं उग्र स्वरूप धारण करून कित्येक शेतकऱ्यांना त्या चौकात आणलं. त्यांना उभं राहण्याची शिक्षा दिली. दंड न भरणाऱ्याच्या डोकीवर दगड दिले आणि आपला दरारा वाढवण्याची शिकस्त केली आणि वैराची आग भडकली. हाणामारीला ऊत आला. देशमुखाच्या बाजूचा माणूस चेपला जाऊ लागला आणि एके दिवशी नानासाहेबाचा खून झाला. त्या खटल्यात केरू जाधव फाशी गेला. किशा आरळकरांना काळं पाणी झालं. परंतु ती लढाई तिथंच थांबली नाही, तर अधिकच भडकली. माझ्या वडिलाचा, नानासाहेबाचा खून करणारी अवलाद मी येळापुरात नांदू देणार नाही. या निर्धारानं नानासाहेबांचा मुलगा गणपतराव वेडा झाला. त्यानं मांग, रामोशी, पवार, भिडे नि काही कुळं बरोबर घेऊन येळापूर धारेवर धरले. गावाविरुद्ध युद्ध पुकारले. सर्वत्र चकमका झडू लागल्या. पण एके दिवशी भर दुपारी गणपतरावाचाही खून पडला. नि पिलाजी मोहिता आणि नाथाजी नलावडे या दोघांना काळे पाणी झाले. आणि गणपतरावाची अवलाद होईल तर मी आपल्या वैऱ्याचा निर्वेश करीन, अशी गर्जना करून गोपाळराव मैदानात उतरला. ज्योती पवार, भगवान पाटील, महादेव ढेकणा, पांडू रामोशी, गोविंदराव भिडे, कल्यामांग यांचं जबरबळ पाठीशी घेऊन त्यानं पिलाजी मोहित्याचा मुलगा मुकिंदा आणि नाथा नलावडेचा मुलगा महिपती यांच्या विरुद्ध कंबर बांधली. आज 20 वर्ष त्या लढाईला खंड नव्हता. नवी माणसं, नवी हत्यार मैदानी आली होती. 20 वर्षापूर्वी एकदा गोपाळरावानं एक हुकूम काढून आपल्या सर्व कुळांना शेकडा 5 रुपये खंड वाढवला. त्यामुळे कुळं हवालदिल झाली. पण त्यावेळी मुकिंदा आणि महिपती यांनी सर्व शेतकऱ्यांची बाजू घेतली. गावोगाव घोडी सोडून सर्व शेतकऱ्यांना धीर दिला आणि एक पैही खंड वाढवून देऊ नका असं सांगितलं. शेतकऱ्यांना आधार मिळाला. त्यांनी मुकिंदाचं ऐकलं आणि गोपाळरावाची आज्ञा धुडकावून लावली. माझ्या कुळांना चिथावणी दिली असं म्हणून गोपाळराव पेटला. आगीत तेल ओतलं गेलं आणि डोंबारा झाला आणि कटकारस्थान यांना जोर चढला. गोपाळरावानं मुकिंदाविरुद्ध चाप्टर खटला भरला, पण तो टिकला नाही. मात्र त्या खटल्यानं त्या खोऱ्यात मुकिंदाचं नाव गाजलं. गरिबांचा कैवारी म्हणून लोक त्याला ओळखू लागले. पुढे भिडे, पवार यांनी स्वतःच गावच्या खजिन्याला आग लावली आणि तो आरोप ठेवून पुन्हा मुकिंदावर खटला भरला. तो खटला तर तब्बल 8 वर्ष चालला. दर तारखेला हजारो शेतकरी येत होता, मुकिंदाला पाहत होता, त्याचा जय जयकार करीत होता. तो खटला ऐकण्यासाठी इतकी गर्दी वाढत होती की अखेर कोर्टाला एका माळावर एका झाडाखाली तो खटला चालवावा लागत होता. 8 वर्षांनी त्या खटल्याचा निकाल लागून मुकिंदा निर्दोष मुक्त झाला. तेव्हा तर शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता आणि त्यामुळं मुकिंदा हा शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत होऊन बसला होता. वैर धुमसत होतं आणि आज काळोख वाढत गेला. येळापूर निश्चित पडले. सर्वत्र निशब्दता नांदू लागली. ताराचं पत्र पुन्हा पुन्हा वाचून गोपाळरावाचं मन दमलं. मग तो माडीवर गेला. त्यानं खिडकीतून बाहेर पाहिलं. काळोख मी म्हणत होता. त्या काळोखात काही दिसत नव्हतं. इतक्यात खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली आणि खुंटीला लटकणारं तरवारीचं पातच झणाणलं. तसा गोपाळराव चमकला. त्याला भीती वाटली. मग तो पलंगावर पडला. कितीतरी उशीर त्याला झोपच येत नव्हती. उलट निरनिराळ्या विचारांनी त्याचं काळीज कुरतडाय प्रारंभ केला होता. ती विचाराची टोचणी त्याला अगदी असह्य झाली. माझी तारा या वयात वंशाला धनी लाभावा,
म्हणून वनवन भटकत आहे. माझी 40शी उलटली तरी मी बाप होत नाही, म्हणून माझी 20 वर्षाची तारा देवनदेव पालथा घालीत आहे. पण आमच्या बाबतीत सर्व देवांनी डोळे झाकलेले आहेत. त्याला आमची दया येत नाही आणि माझ्या वैऱ्याची अवलाद निवडुंगाच्या डवऱ्याप्रमाणे वाढत आहे, बलिष्ठ होत आहे. मुकिंदा जिवंत आहे. तोच त्याचा राजाराम करता म्हणून आज उभा आहे. महिपतीलाही 2 मुलगे आहेत आणि त्यांच्याशी लढणारा मला काहीच नाही. आजपर्यंत मी महागोळीचं मैदान सतत 18 वर्ष जिंकलं. उद्याची येती महागोळीही मी जिंकीन. पण माझ्यानंतर पुढे काय?